सर तुम्ही या. हे बघा इथे ना आता कोणतरी हट्ट करणारा माणूस तुमच्या जवळ आलेला आहे. तुम्हाला आता माहिती हात छेडणारे, हात पकडणारे किंवा काय करणार. हात पकडा, हात पकडला, तुम्हाला माहिती हट्टा करताय तरी तुम्हाला सॉरी बोलायचं. काहीतरी तुम्ही याच्यावर खटकलंय म्हणून हा परत तुमचा बदला गेला आलाय. सॉरी करा. तशी हाताची ग्रीप सुटली. ठीक आहे. एकच व्यक्ती आहे, एक व्यक्ती असण्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगतो. हा जो अँकलचा पॉईंट आहे, अँकल हा सगळ्यात वीक आहे. ओके, वीक आहे. आता इथे ना फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा गेम बरं काय. त्या व्यक्तीला ना पहिले तुम्हाला हलकं करायचं. तो एकदम टाईट आलेला आहे. तुम्हाला रागायला, तुम्हाला बडबडायला, तुमच्यावर राग काढायला आलेला आहे. पहिले तुम्हाला रडायचं आहे, सॉरी बोलायचं आहे. सॉरी त्या गोष्टीसाठी जे जे काय झालं असेल त्यावेळी सॉरी बोला, रडा. तुम्ही बोलण्यामध्ये माहीत आहे, बोलण्यामध्ये गुंतवा आणि त्या व्यक्तीची बॉडी एकदम हलकी करा. हलकी झाल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये काय करायचं आहे, मी हलका हलका हे केलं बघा. आता त्यांना माहिती आहे की मागे ते आहेत पडणारे सावरा. माइंडमध्ये काय टाकलं की मागे ते उभे आहेत, मी मागे पडणार आहे, म्हणून त्यांनी पाय लगेच घेतला. कळालं. थोडं पुढे. आता ह्याच्यामध्ये मी इथे हे केलं. ओके, इथे जोरात ग्रीप दिली आणि जोरात धक्का दिला. कळलं. तर हे डायरेक्ट पाठीवर पडणार. पाठीवर पडणार. पडा ना, पडा पाठीवर. हा पडा. बघा बघा सरकावरती उठलं का, उठलं का. कळालं का. हे काय माहितीये का, हा कसा खेळ माहितीये. कळालं तुम्हाला. हा फोर्स ना तुम्हाला जोरात चेस्टला द्यायचा आहे. याच्याने काय होणार, तो डायरेक्ट डोक्यावर पण पडणार आणि अँगल पण. कळलं. ताकद मगाशी बोललो ना, बहिणीला कोणी हात लावून ताकद येणार ना, ती ताकद काढायची. तो तुमच्या जवळ येईल आणि ना थोडं सतर्क करा. लक्षात ठेवा, तो तुम्हाला जवळ येणार आहे किंवा तुम्हाला टच करणार आहे. हे जसं तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्हाला डायरेक्ट आणि हे असं करेल. पण ही ग्रीप आहे ना, ग्रीप अँकलवरची टाईट पकडून ठेवा. कळालं. हे बघा, हे तुम्हाला सांगून तुमच्या डोक्याला किती राहील काय राहील माहीत नाही. पण इकडनं गेल्यानंतर ना तुम्ही मैत्रिणी बोला. काय सांगितलं त्यांनी, एक एक गोष्टी आठवा आणि एकमेकींबरोबर रिवाईज करत राहा. एक लक्षात ठेवा, ज्या ज्या मुलींबरोबर दुर्दैव झालेलं आहे ना, त्यांनाही माहीत नव्हतं की आमच्यावर होऊ शकतं. त्यांनी कोणाला तरी ऐकलं असेल. कळलं. तसं त्या मुलींना पण वाटत नसेल की आपल्याबरोबर ही कधी वेळ येईल आणि त्या मुली ती वेळ आली नाही. कळतंय. त्यामुळे कधी असं गाफील नका. हे बघा झालं काय माहिती आहे, आपल्या देशामध्ये फक्त आपले फौजी भाई आहेत ना, आर्मी, ते 24 तास तयार आहेत. ते बोलले का आता हा 1 महिना मी जंक फूड खातो, पुढच्या महिन्यात युद्ध आहे, मग पुढच्या महिन्यात मी एक्सरसाइज करतो आणि डाएटवर. नाही, 24 तास ते प्रत्येक प्रॉब्लेमच्या सिच्युएशनसाठी मेंटली आणि फिजिकली तयार आहे. म्हणून आपण झोपतो आणि आपल्याला जाग कधी येते, प्रॉब्लेम आल्यानंतर. गुडघे दुखल्यानंतर एक्सरसाइज आठवते, गुडघे दुखल्यानंतर आपलं हे आठवतं. बरोबर. एक लक्षात ठेवा, बॉडीमध्ये एक सिम्पटम्स आहे. हेअर फॉल व्हायला सुरुवात झाली की समजायचं रिव्हर्स गाडी चालली. विटॅमिन संपायची वेळ आली, कॅल्शियम संपायची वेळ आली, प्रोटीन संपायची वेळ आली. हेअर फॉल व्हायला सुरुवात झालं समजायचं आपलं आयुष्य रिव्हर्स झालं. तिकडनं काळजी घ्या. हेअर फॉल एक आपल्या गोष्ट सांगतो. हे बघा मुलीनो, मला तुम्हाला सांगायला या क्षणी भरपूर वेळ. किती वाजले, 3:30. सांगायला तुमच्याकडे मलाकडे आता भरपूर आहे, मोटिवेशन आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना की माने खाली एक्सरसाइज सगळेच करतायत. ह्याच्यावरती कोण फिट आहे. तुम्हाला आज मी दिसतोय, माझं वय सांगितलं आहे. माझं वय किती वाटतं तुम्हाला सांगतो. 50, 60, 70, 30, 35. तुम्हाला किती वाटतं. एकटं किती आहे. 32. माझं 35 वाटतं. माझं 41 आहे. कळलं. माझं 41 एज स्टार्ट आहे. तर 41 मध्ये मी आता जिम्नॅस्टिक पण करतोय. माझी यूट्यूबवरती व्हिडिओ आहे. लहानपणी राहिलेली स्वप्न होतं ना माझं जिम्नॅस्टिकचं, ते आता 40 मध्ये चालू केलं. कळलं. एक लक्षात ठेवा, आई वडिलांनी तुमच्या काही इच्छा पूर्ण केल्यात नाही केल्या तो पाठ वेगळा आहे. माझ्या पण बऱ्याचशा इच्छा झाल्या त्या मी आता पूर्ण करते. माझं कराटे लहानपणीचं अर्धवट राहिले, ते आता मला जिम्नॅस्टिक 3 वर्ष करायचं, त्यांना मला मार्शल आर्ट शिकायचं. कळलं. बरेचसे माझे स्वप्न ते मी आता पूर्ण करायला लावले.
40 एज पर्यंत ना मी माझं लाईफ सेटल करून ठेवले. माझं स्वतःचा शॉप आहे, त्याचं लोन क्लिअर केलं. आता बघा तुमचा फोकस माझ्याकडे जास्त वाढला. हेच जर का 25 वर्षाचा मुलगा सांगत असला असता ना, हे 25 वर्षाचा कळलं. सायकोलॉजी बघा, 41 बोलला मला मॅडम पिन ड्रॉप सायलेन्स झाला. हो कळलं. हे मुद्दा आपण लेट का सांगितलं माहितीये. आता तुमचा अजून फोकस माझ्याकडे लागला की 41 मध्ये हा व्यक्ती असा कसा आहे. कळालं. 41 मध्ये. आणि आपण बाहेरचे लोक बघतो 40 मध्ये थकलेत, माझ्या दाढीमध्ये एक केस पांढरा नाही, इथे थोडे झाले, डस्ट पोल्युशन आहे ते होणार. मी माझी खूप काळजी घेतो. काय तुम्हाला प्रश्न विचारेल का तुमच्या डोक्यात काय आहे की असोसिएशन झाली की काय करायचं. हे बघा सेन्सिटिव्ह पॉईंट तुम्हाला मी हा सांगितला सर. या सेन्सिटिव्ह पॉईंट केस एक झाली, नाक झालं, डोळे झाले, ओके, हा पोर्शन झाला, हा एक झाला. बघा कळलं. इथे हा जो पोर्शन आहे सेन्सिटिव्ह दाबा कळलं. आता माझा गळा पकडा, पकडला. मी जरा फक्त 2 बोटाने पण काट केला ना. हे बघा सुटलं बघा. 2 बोटाने तिथे पूर्ण पंजा पकडले. मी 2 बोटाने पण हा दाबला ना तरी मी मारापास सुटते. बघा सोडला करून बघा. हो ठीक आहे. हा सेन्सिटिव्ह पॉईंट झाला, हा सेन्सिटिव्ह झाला मुलगा. हे एवढे सेन्सिटिव्ह पॉईंट आहे. कळालं. तुरंत म्हणजे पटकन आपल्याला सुटका करायची असेल ना तर डोळे, नाक, हे कळलं आणि हे फेस आहे. कारण कसं माहिती मला जवळ पकडलं हेच समोर असतात. खरी पण समोर येऊन दे, त्याच्या इथे मसल्स नाहीये, डोळ्यामध्ये मसल्स नाहीये. कळालं का. डोळा एकदा पाणी आलं ना की गेम संपला. तर डोळे चोरणार, त्याच्यानं मारा ना खाली. कळलं. या गोष्टी कळलं. सेन्सिटिव्ह पॉईंट. जरा तुम्ही विचारा प्रश्न विचारा. हा विचार. जर त्यांनी आधीपासूनच आपल्याला काही हत्यार वगैरे दाखवलं तर मग आपण त्या टाइमला काय करायचं. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 इस वीडियो के डिस्क्रिप्शन में मैं लिंक रख दूंगा. आप वहाँ पे जाके देख सकते हो. ये वीडियो ज़्यादा से ज़्यादा फॉरवर्ड कर ताकि महिलाएं और लड़कियां सतर्क रह सके. तो मिलते हैं अगले वीडियो में. टेक केयर. गॉड ब्लेस यू ऑल. और हाँ, जो नए हैं चैनल को सब्सक्राइब जरूर करना.